पाण्याची बॉटल आणायला लागेल. गाइज, इट्स प्रांजल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज खूप एक्साइटिंग व्लॉग आणि चॅलेंज होणार आहे. 7-11चं 24 hours मी चॅलेंज करणार आहे. म्हणजे व्हॉट आय ईट इन अ डे. पूर्ण ब्रेकफास्टपासून रात्री दुपारी लंच, इव्हिनिंग स्नॅक्स, डिनर सगळं मी 7-11चंच खाणार आहे. आणि म्हणजे पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. सकाळी सकाळी मी आली आता ब्रेकफास्ट करायला. आणि आता आपण ब्रेकफास्टचे काय काय इकडे मेन्यूज आहेत ते आपण बघू, टेस्ट करू आणि बघू की इकडचे 7-11चे जे फूड आहेत त्याची टेस्ट वाईज ते कसं आहे. सो ना चिकन सूप वगैरे सगळं आहे. रामेन, शिंजू बिंजू काहीतरी आहे. एकदम असं चायनीज म्हणजे दिसतं, जापनीजमध्ये लिहिलं आहे. बट आपण ब्रेकफास्टसाठी पहिले बघू. हे आपण लंचमध्ये प्रेफर करूयात. लाईक म्हणजे थोडं हेवी पण होईल. ब्रेकफास्टसाठी वेगळं काहीतरी बघूयात. ब्रेकफास्टसाठी ऑर्डर केला आहे. एक पनीर टिक्का सँडविच आहे, फिल्टर कॉफी आहे आणि एक चाय आहे. आणि दुपारी आपण ना काहीतरी नूडल्स वगैरे ट्राय करूयात. लाईक कोरियन सूप, नूडल्स, असं क्रेविंग्स होतात ते काहीतरी स्पायसी खायचं आहे. आणि फिल्टर कॉफी. ओके, थँक्यू. दोन सँडविचेस आहेत. मस्त पनीर, यम्मी आहे. आणि ही आहे फिल्टर कॉफी. कदाचित फिल्टर कॉफी पण एकदम यम्मी आहे. सो मस्तपैकी आता मी माझा ब्रेकफास्ट करते. आपण ना दुसरे पण एक्सप्लोअर करूयात बाकीचे 7-11. त्याच्यामध्ये मी वेगवेगळं ट्राय करेल. पण सँडविच टॉप एकदम मस्त आहे. आणि ना माईकची चार्जिंग संपली आहे. थोड्या वेळाने ना लंच टाईमला मी माईकची चार्जिंग लावून शूट करेल. आता इथे तसं पण आवाज नाही आहे म्हणून मी डायरेक्ट तसं नॉर्मल शूट करते. यम्मी आहे. सो टोटल आय स्पेंड फॉर ब्रेकफास्ट 120 रुपीज. एक पनीर टिक्का सँडविच, एक कॉफी, एक चाय आणि एक छोटी पाण्याची बॉटल. सो 120 रुपीजमध्ये माझा ब्रेकफास्ट झाला आहे. ब्रेकफास्टसाठी ना इकडे पण ऑप्शन आहे. उपमासुद्धा आहे आणि पोहेसुद्धा आहेत. मी बघितलंच नाही इकडे उपमा पोहे वगैरे आहेत, नाही तर मी ते पण ट्राय केलं असतं. पण आता माझा टम्मी फुल झाला आहे सँडविचमध्ये. बट तुम्ही पोहे वगैरे पण ट्राय करू शकता. शाम की नवीन वर्षाचा ना मी पण केलाय की बाहेरचं कमीत कमी खायचं, खूप छान फिटनेसवर लक्ष द्यायचं, खूप वेट लॉस करायचा, खूप हेल्दी खायचं. म्हणून मी आज हा 7-11चं चॅलेंज केला. नवीन वर्षाच्या आधीच 3 दिवस आहे. 3 दिवसानंतर मी माझं इतकं स्ट्रिक्ट डाएट करणार आहे ना की 6 महिन्यात रिझल्ट दिसलाच पाहिजे. आणि आता आम्ही आलो पारसिक हिलला, जे की बेलापूर मध्ये आहे. तो आता मी परत चाललीये लंच साठी 7-11 मध्ये. एकतर म्हणजे 2 आहेत माझ्या घराच्या इथे. दोघांपैकी एका ठिकाणी जाईल. कुठे जास्त व्हरायटीज दिसतात ते पहिले शोधेल मी. ते मॅगडी पण आहे, जुडिओ पण आहे, 7-11 पण आहे. पण आमचं चॅलेंज 7-11चं आहे तर आम्ही तिथेच जाऊ. आता मॅगडीचे थोडं क्रेविंग्स होत होते, बट ठीक आहे. करा, काय खाऊ? आणि त्यासोबत तुम्हाला कोक 10 रुपीज मध्ये येतात. अच्छा, बट पिझ्झा चांगला लागतो ना? का ते कोरियन सूप वगैरे आहेत ना ते पण छान लागेल ना? ते छान लागेल ना? म्हणजे काहीतरी युनिक. तेच बघते कोणतं लागेल. चिकन छान लागेल की व्हेज? इप्पी डिलाइट जी आपण घरी खातो ना ती.
हे जरा कोरियन स्पायसी वाला नाही, खूप जास्त रेड रेड हॉट चिकन, एकदम रेड हॉट, लाईक मी. कोणते वाले? हम्म. कोणते वाले? अच्छा हे. हा तो लय फेमस आहे. पण जास्त एकदम जास्त तिखट असेल का? पण दिसायला यम्मी वाटते. नाहीतर मग हा वाला पण मस्त आहे, हा नाही इतका पाहिजे. अच्छा, चिकन आहे ना हा पण? हो, हा चीजी आहे. चीजी, चीजी पण मस्त वाटेल. हा पण दोन्ही पण चीज आहे बुलडॉगचे. मग एक हा व्हेज वालाच आहे, ह्याच्यामधलाच हा व्हेज वाला आहे. चटक हे वाला छोटा वाला घेऊ, लेस घेऊया. बस. आणि पियायला काहीतरी घेऊया का? मोगू मोगू घेऊ? माझे नूडल्स येईपर्यंत ना मी हे खाते. माझा ना सगळ्यात फेवरेट म्हणजे ब्लू, रेड, येलो, ऑरेंज, अजून कोणतं फ्लेवर आहे, ग्रीन, हे सगळे लेसचे फ्लेवर आहेत ना. सगळ्यात फेवरेट माझा ऑरेंजवाला आहे, ऑरेंज. आता आम्ही जिथे 7-Eleven मध्ये आलो आहे ना, नेरूलचं आहे, म्हणजे हावरे सेंच्युरियनच्या बाजूचं 7-Eleven. इकडलं स्टाफ पण खूप फ्रेंडली आहे, म्हणजे खूप छान सजेशन देतात आहे की हे ट्राय करा, ते ट्राय करा, हे छान लागतं वगैरे, म्हणजे खूप छान फ्रेंडली सजेशन्स देतात आहे. सो कसं त्याच्यामुळे माझा व्लॉग खूप इझी होतोय, म्हणजे मी काही न आवडणारी गोष्ट घेण्यापेक्षा चांगल्या गोष्टीचं सजेशन मिळतंय मला. प्लस तिकडचे जे ब्रँच मॅनेजर आहे त्यांनी पण आम्हाला लगेच शूट करायला परमिशन वगैरे दिली. सो खूप छान फ्रेंडली आहेत सगळे. सो तुम्ही पण नक्की इकडे व्हिजिट करा. इकडे व्हरायटीज ऑफ फूड्स इतके आहेत ना. सिटिंग पण बघा किती मोठी सिटिंग आहे. थोडं ना सूपी पाहिजे होतं. आपण हे आता ऍड करू याच्यात. ओ माय गॉड, खूप जास्त स्पायसी वाटतं, एकदम लाल लाल. पाण्याची बॉटल घ्यायला पाहिजे. हे ना जे पावडर आहे ती टाकूयात, फ्लेवर पावडर. त्याच्यात थोडंसं सुपी पाहिजे, थोडंसं मी हॉट वॉटर ऍड करून येते. सो मे बी ना छान लागेल, पण पहिला पण टेस्ट करूयात. खूप छान आहे आणि खूप तिखट आहे. असा ते मिसळपाव खातीये मी. हा मस्त आहे. वाव, हे खूप छान आहे. वेजीस वगैरे पण आहेत. ओ माय गॉड, लाल 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 असं एकदम हे सगळं. हे आणायला पाहिजे ना. हॉट अँड स्पायसी आहे, पण हे छान आहे. ओके, पण हे खूप छान, एकदम मस्त वाटतं. एकदम स्पायसी स्पायसी, दोन्ही खूप स्पायसी आहे. बाप रे, पण मजा येईल खायला. पाण्याची बॉटल आणायला लागेल. जा नाकातून, ऐक, नाकातून ना म्हणजे सर्दी येते. एवढं तिखट आहे, बट एकदम मजा येते खायला. म्हणजे 4-5 बाईट नंतर ना जास्त तिखट लागायला लागलं, म्हणून आम्ही हे चिकन पॉपकॉर्न्स घेतलेत थोडंसं रिलीफ करायला.
बेकार तिखट आहे. कसे हे कोरियनवाले लोक खात असतील एवढं तिखट तिखट. सो लंचसाठी आम्ही 295 रुपीज स्पेंड केले. त्याच्यात 2 नूडल्स, एक कोक, एक लेस आणि हे चिकन पॉपकॉर्न्स आणि पाण्याची बॉटल, म्हणजे अप्रॉक्स 300 रुपये आम्ही स्पेंड केलेत लंचसाठी. सो आम्ही आलोय झुडिओमध्ये, कारण की 7-11च्या बाजूला झुडिओ आहे. कलेक्शन वगैरे पण छान आलंय, नवीन आलंय. सो जरा बघते कलेक्शन वगैरे. एका एका मुलाने रील टाकलेलं की हे ताडपत्री सारखं आहे, है ना? ताडपत्री ह्याच्यातली पावसाळ्यातली ताडपत्री. शॉपिंग पेक्षा टाइमपास जास्त, फोटोज जास्त. कसं वाटतं माझा टॉप? छान ना? जस्ट मी घरी आली आहे. माझी 2-3 कामं होती ती पण मी उरकली आणि त्याच्यासोबत माझं जे 7-11चं जे चॅलेंज चालू होतं ते पण कंटिन्यू चालूच होतं. सो आता मी घरी आले, थोडी रिलॅक्स होते, थोडं फ्रेश वगैरे व्हायचं आहे मला, कारण की मी खूप टायर्ड झाले दिवसभर बाहेर फिरून. देन मी डिनर टाईमला जाईल परत 7-11ला. तर बघू, काहीतरी वेगळं ऑप्शन ट्राय करणार आहे रात्री. आई एम कन्फ्यूज फॉर डिनर. क्या लूँ समझ में नहीं आ रहा है. कुछ पीने के लिए भी लेना है. वैसे तो तसं तर भूक नाही लागली अजून, बट तरी पण डिनर टाइम झाला आहे. तर काहीतरी आता ना, मला तर वाटतं फ्राईड राईस वगैरेच घेऊ. तंदुरी. तसं तर डिनरचा प्रॉपर टाईम नाही झाला आहे, बट तरी पण मी जरा थोडा लवकर डिनर करते आहे, कारण की लवकर डिनर केल्यानंतर डायजेस्ट चांगलं होतं आणि डायजेस्ट चांगलं झालं तर वेट लॉससाठी चांगला फरक पडतो. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? सो म्हणून मी आता डिनर करून घरी जाईल, झोपेल, एडिट करेल आणि उद्या पोस्ट करेल. आणि आता मी आले आमच्या एरियामधलाच 7-11मध्ये. हा इतका मोठा नाही आहे त्यावाला 7-11पेक्षा, बट ठीक आहे, कोझी आहे, छान आहे सगळं. इथे पण तेवढेच फूड क्वांटिटीज आणि फूड व्हेरायटीज आहेत. हा आहे चिकन फ्राईड राईस आणि सॉस आहे समथिंग काहीतरी हॉट गार्लिक सॉस. चिकन नहीं खाना क्यों? नाइस, अच्छा है. बेस्ट बेस्ट. सकाळपासून वेगवेगळ्या सगळं ट्राय करत होती, बट सगळ्यात बेस्ट ना आत्ताचा फ्राईड राईस आहे. खरंच खूप यम आहे. बर्थ आहे प्राईसच्या हिशोबाने पण. सॉस पण खूप यम्मी आहे. 100 आउट ऑफ 100. आय लाईक इट. मस्त आहे, मजा आली. जस्ट घरी आली आहे, मस्त डिनर झाला. डिनरची कॉस्ट 140 रुपीज होता. 140मध्ये पूर्ण फ्राईड राईस, खूप छान क्वांटिटी होती. त्यानंतर आईस्क्रीम वगैरे डेझर्ट खायचं मन झालेलं, पण मी अवॉइड केलं कारण की दिवसभर मी बाहेरचंच खात होती. सो येस, व्लॉग्स चॅलेंजेस येतील. कोणते व्लॉग्स बघायचे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि होप यू लाईक दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. तोपर्यंत बाय बाय.